नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे लेट्स फॅसिलिटेट लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण 12वीच्या पाठ्यपुस्तकातील चौथी कविता हॅव यू अर्नड युअर टुमॉरो अभ्यासणार आहोत. ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण कवितेचे कवी एडगर गेस्ट आणि कवितेबद्दल सुरुवातीला थोडीशी माहिती करून घेऊया. Edgar Guest, born in 1881, died in 1959, was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. He is known as people's poet for his simple style and optimistic tone in writing. He is an American writer of newspaper and magazines. एडगर गेस्ट वयाच्या 10व्या वर्षापर्यंत इंग्लंडला राहत होते. नंतर त्यांना अमेरिकेमध्ये नेण्यात आलं. खरं तर एडगर गेस्ट यांना पीपल्स पोएट म्हणजे लोकांचे कवी असे म्हणण्यात येत होते, कारण त्यांच्या लेखनामधून त्यांच्या कवितांमधून त्यांनी नेहमीच आशावादाचे समर्थन केले. ते विविध वर्तमानपत्रांसाठी आणि साप्ताहिकांसाठी काम करत असत. This is an inspirational poem. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. ही खरं तर एक प्रेरणादायी कविता आहे. या कवितेद्वारे कवी एडगर गेस्ट प्रश्न विचारतात की तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन आनंददायी व सुसह्य झाले आहे का? कारण यावरच तुमचे भविष्य आणि तुमचा भविष्यकाळ अवलंबून असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आपण जे काम करतो ते आणि आपले कर्तव्य हे अतिशय सुनियोजित असायला हवे. जर आपण तसे करणार नसू तर भविष्यकाळ हा अडचणीचा असू शकतो. चला तर मग शिकूया स्टॅन्झा वाईज एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. चला बघूया कवितेचा अर्थ. स्टॅन्झा नंबर 1. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word for you? कवितेचे शीर्षक आहे हॅव यू अर्नड युअर टुमॉरो, म्हणजेच तुम्ही तुमचा उद्या कमवला आहे का? तुमच्या मार्गामध्ये आलेला व्यक्ती आनंदी झाला का? आनंदी समाधानी? आपुलकीचे मदतीचे राहतील का शब्द त्याच्या कानी? काबाड कष्टाची वेळ सरली, दिवसाची ही घटिका भरली. कोणी एक जर तरी आहे का ज्याने आठवण तुमची काढली? या पहिल्या कडव्यामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोरून गेला आहात म्हणून ती व्यक्ती आनंदी होते. तुम्ही हे लक्षात ठेवले आहे का की तुम्ही त्याच्याशी व्यवस्थित बोललेला आहात? कारण आता वेळ पूर्ण होत आलेली आहे आणि संपूर्ण दिवसाचे पुनर्विलोकन करण्याची वेळ आलेली आहे. नेमकी याच वेळी कोणी असे आहे का की याच वेळी जो तुमची आठवण काढून म्हणतो आहे की होय तुम्ही त्या व्यक्तीशी खूप छान पद्धतीने बोललात, खूप छान पद्धतीने वागलात. स्टॅन्झा नंबर 2. Did you give a cheerful greeting to the friend who came along?
or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure, and simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? मित्रास तुमच्या आज भेटला का आनंदी, किंवा नुसतेच टाळून त्यास गर्दीत मारलेली मुसंडी? निव्वळ स्वार्थी बुद्धीने आपल्याच गतीने झाला का मार्गस्थ, किंवा आज केलेल्या कृत्याबद्दल कुणी राहिला का तुमचा ऋणस्थ? म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्राची भेट झाल्यानंतर त्याला आनंदाने अभिवादन केले आणि तेही उत्साहाने की सहजच, आणि हाय हॅलो बोलून गर्दीमध्ये मिसळून गेलात. यावरून तुमची स्वार्थी वृत्ती दिसून येते, कारण तुम्ही तुमच्या मित्राचा कुठलाही विचार न करता पुढे निघून गेलात. यामधून सुद्धा तुम्ही स्वार्थी आहात की नाही ही वृत्ती सहजच दिसून येते. कदाचित तुमच्या मित्रास तुमच्याकडून वेगळी वागणूक अपेक्षित असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या दिवसभरातील एखाद्या कृतीमुळे, एखाद्या कामामुळे एखादी व्यक्ती खरंच समाधानी आहे का, ज्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे का, याचे उत्तर खरं तर आपण स्वतः शोधले पाहिजे. स्टॅन्झा नंबर 3. Can you say tonight, in parting with the days that's slipping fast, that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? करू शकता का आज रात्रीच तुमच्या व्यस्त दिवसाची उजळणी? सांगा, जरी एक बांधवा केली असेल तरी मदतीची कहाणी. सांगा, झाले का आज एक तरी हृदय आनंदी, पाहून तुमचे कृत्य वा ऐकून वाणी? मग सांगा, असा कोण भ्याड तुमच्यामुळे आज धाडस तो जाणी? म्हणजेच आज रात्री झोपण्या अगोदर शांतपणे झोप येण्यासाठी हा प्रश्न अगोदर स्वतःला विचारा. माझी सर्व मित्रांना, सर्व बांधवांना नाही तर एका तरी मित्रास मी मदत केली आहे का? कारण दिवस अव्याहतपणे निघून जात आहे. तुमच्यामुळे एखादी व्यक्ती खूप आनंदी आहे, खूप खुश आहे आणि आपला आनंद देखील व्यक्त करत आहे. जी व्यक्ती आपले स्वप्न, आपल्या आकांक्षा हरवून बसले आहे, परंतु तुमच्या शब्दांमुळे त्या व्यक्तीमध्ये विलक्षण आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. अशी कोणी व्यक्ती आहे का? या गोष्टीचे आत्मचिंतन आपण स्वतः करायला हवे. स्टॅन्झा नंबर 4. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work did you today? आजचा कसा गेला? गमावला की कमावला? सुखाचा की कुणा दुखावला? दाखविला का कुणा दयेचा मार्ग, की वेदनांच्या जखमांना आणखी ओरखडला? विचार करा, रात्री झोपताना जेव्हा मिटाल डोळे, म्हणेल का तो तुम्हाला परोपकाराने उद्याचा एक दिवस कमावला? अभिनंदन, तुम्ही तुमचा उद्या कमावलात का? म्हणजेच तुम्ही तुमचा दिवस खरंच वाया घालवला का, की तो वाया गेला? दिवस यशस्वी होता की असाच निघून गेला? दिवसभरात एकदा तरी प्रेमळपणे आपली भावना तुम्ही व्यक्त केलीत का?
की तुमच्या कटू बोलण्यामुळे तुम्ही कोणाला दुखावलं? शांतपणे रात्री जेव्हा तुम्ही डोळे बंद करून झोपणार असाल तेव्हा देवाने जर तुम्हाच प्रश्न विचारला, हॅव यू अर्नड युअर टुमॉरो, म्हणजेच आजच्या दिवसभरातील सर्व चांगुलपणामुळे, यशस्वी दिवसामुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळ अधिक सुंदर केला आहे का? खऱ्या अर्थाने तुमचा भविष्यकाळ, तुमचा उद्या कमावला आहे? देवाने खरंच आणखी एक दिवस तुम्हाला द्यायला पाहिजे का? म्हणूनच कवितेचे जे शीर्षक आहे हॅव यू अर्नड युअर टुमॉरो, म्हणजे तुम्ही तुमचा उद्या कमवला आहे का, हे शीर्षक अतिशय सार्थ व योग्य वाटते. तर अशा पद्धतीने आपण आज ही कविता मराठीमध्ये अभ्यासली. आशा करते की ती तुम्हाला समजली असेल. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत पुन्हा एकदा नवीन माहितीसह. थँक्यू.